चालू केलेली आहे. भक्ती करत असताना भक्तीचं वर्म काय आहे हे आपलं अति महत्वाचं ती गोष्ट आहे आणि ती आपल्याला कळाली पाहिजे बरं का. भक्ती करतोय आपण, भगवंताची भक्ती जर आपण करत असू तर भक्ती करत असताना तुकोबाराय सांगतात की बाबा तुला जर भक्ती करायची ना, भगवंताची भक्ती करायची असेल, भगवंताला जर प्राप्त करायचं असेल, ईश्वर भेटावा असं जर वाटत असेल तर बरं का, जर आणि तर हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे ज्याला भक्ती करायची त्यांच्यासाठी हा अभंग आहे. ज्याला भक्ती करायचीच नाही, उगाच योगायोगानं इथं बसायची वेळ आलेली आहे, त्यांनी बसून राहा, शांत बसा, तास दीड तास आमची फक्त गंमत बघत बसा, काही अडचण नाही. पण भक्ती करावी अशी जर इच्छा असेल, माणसाचा देह मिळालाय आणि त्या देहाचा आपण काहीतरी फायदा केला पाहिजे अशी मनोमन जर इच्छा असेल, स्वतःची जर दया येत असेल, शब्द माफी मागून वापरतो, आपले स्वतःची ज्यांना दया येते, स्वतःला मला दुःखातून मुक्त व्हायचंय, दुसऱ्याला नाही, कोणाला, मला या दुःखातून मुक्त व्हायचंय अशी जर प्रत्येकाची इच्छा असेल, ज्यांची असेल, त्यांनी चिंतनाकडे लक्ष द्या. तुकोबारायांनी सांगितलं या अभंगातून भक्ती करायची ना, भगवंताची भक्ती करायची, देवाला आवडेल अशी भक्ती करायची ना, मग काय करा माहितीये, भक्ती करत असताना तुमच्या ठिकाणी ही लक्षणं पाहिजे.
अन्यथा तुमची भक्ती काही कामाची नाही. भक्ती करायची निष्ठावंत भाव. हो, तुम्हाला भगवंताची भक्ती करायची ना, मग अंतकरणातला भाव हा पाहिजे. पण तो कसा पाहिजे? नुसता भाव असून उपयोग नाही. तो भाव हा निष्ठावंत पाहिजे. निष्ठा पाहिजे भक्तीमध्ये, निष्ठावंत भाव. भक्ताचा स्वधर्म. भक्त असाल तर त्याचा हा धर्म आहे. कोणता? निष्ठावंत भाव. बर, आणखी निर्धार. हे वर्म चुकायचं नाही. भगवंताविषयीचा भाव आणि त्याच्याविषयीचा निर्धार, त्याच्या भेटीचा निर्धार, हे वर्म चुकू द्यायचं नाही. बर, पुढे निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. भगवंताविषयीचा विश्वास पाहिजे. भक्ती करायची असेल या 2-3 गोष्टी सांभाळा. बर, आता काय टाकायचं धरायचं कळालं. तुकोबरायांनी अभंगामध्ये दोन्ही बाजू मांडल्यात. ज्यांना भक्ती करायची त्यांनी काय पकडायचं? निष्ठावंत भाव धरायचा, निर्धार धरायचा. भगवंतावर पूर्ण विश्वास पाहिजे, तेही विठ्ठलावर पाहिजे. बर का, हाही महत्वाचा भाग आहे. देवावर म्हटलं नाहीये इथं. त्यांना देव शब्द थोडासा कमी पडला, वाटला. का वाटला त्यांचं त्यांना माहिती. पण माझ्या मते विठ्ठल शब्द वापरला याचा अर्थ विठ्ठलाच्या व्यतिरिक्त दुसरीकडे नाही. पुढच्या चरणात त्यांनी बोलून दाखवलं. पाहू नये वास अनेकांची वास पाहू नये. दुसऱ्यांकडे बघायचं नाही. वास, आशा, अपेक्षा, इच्छेनं पांडुरंग सोडला, विठ्ठल सोडला, त्याला सोडून दुसऱ्याकडे बघायचं नाही. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षेला. आणि अशा प्रकारच्या सगळ्या नियमांचं पालन करून जर आपण भक्ती केली तर तुकोबराय म्हणतात की ऐसा कोणी उपेक्षेला, म्हणजे असा आत्यापर्यंत वाया गेलेला नाही. अशा प्रकारची भक्ती करणारा याचं कल्याण निश्चित आहे. पाहू नये वास अनेकांची, हा नियम पाळायचा. आणि सांगितलं काय की ऐसा कोणी उपेक्षेला. अजून मी ऐकिवात माझ्या नाही ऐकेला. ऐसा कोणीही ऐकलेला नाही आणि मलाही असं ऐकू आलेलं नाही की जो भक्ती करतो आणि या नियमांचं पालन करतो तो मनुष्य देह मिळून वाया गेला असं घडलेलं नाही. आज आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलं आहे याचं सगळ्यांना ज्ञान आहे. तरी सुद्धा नियमाप्रमाणे आपले गंगा सतू वावरे, बरोबर ना? गंगा सतू वावरे यांना आपल्यामधून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 1 वर्ष पूर्ण झालेलं आज त्यांना पूर्ण झालेलं आहे. 1 वर्ष झालं कंप्लीट. 1 वर्ष तिथीप्रमाणे. आणि आजचा दिवस त्यांच्यासाठी महत्वाचा आहे, आपल्यासाठी नाही. लक्षात घ्या. 1-2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. मृत्यू नंतरचं महत्वाचं काय आहे आणि जन्मापूर्वीचं महत्वाचं काय आहे, या 2 गोष्टीचं थोडंसं आपण चिंतन करणार आणि मग अभंगाकडे वळणार. विठाला आज त्यांच्यासाठी अति महत्वाचं आहे. वर्ष श्राद्ध आपण हे जे त्यांच्यासाठी आपण हा जो काही सोहळा करत आहोत. विठाला 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 मनुष्य गेल्यानंतर काय असेल ते आता आहे त्या परिस्थितीमध्येच राहू द्या. काही बदल नाही केला तरी चालेल. आपल्याला आपलं कळतंय बस झालं. बाहेरच्यांना आपलं कळलं पाहिजे हा आग्रह कधीच धरायचा नाही. 1 वर्ष त्यांना आपल्यामधून झालेलं आहे. आजचा त्यांचा महत्वाचा दिवस असा असतो. वर्ष श्राद्ध आपण का घालतो हा एक भाग महत्वाचा आहे. कदाचित कोणाला माहित असेल नसेल.
शास्त्रानं 3 ऋण सांगितलेले आहेत. एक पितृ ऋण आहे, दुसरं देव ऋण आहे आणि तिसरं साधू ऋण आहे. पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्यासाठी हा दिवस साजरा केलेला जातो. यामधून भगवंताचं चिंतन करायचं, भगवंताचं चिंतन करून यामधून जे काही पुण्य आपल्या पदरात पडणार आहे, तुमच्या श्रवणाचं पुण्य आणि माझ्याकडून कीर्तन केल्याचं पुण्य, बाकीच्यांचं नामचिंतनाचं पुण्य, हे महापुण्य आहे. आणि हे आपल्याकडून घडलेलं जे काही पुण्य आहे हे आपण कुणासाठी करतोय? त्यांच्यासाठी करतो. मग मनोमन एक ईश्वराला प्रार्थना करायची की बाबा, आमच्या हातून आज जे काही पुण्य घडणार आहे यामधून आम्हाला दुसरी कशाची अपेक्षा नाहीये. आम्ही निरपेक्ष भावनेने इथे उभे आहोत. आपण सगळेजण त्यांच्यासाठी जमलेलो आहोत. कोण? जे गेलेले आहेत त्यांच्यासाठी. बर, माणसं म्हणतात मग गेले ते गेले, त्यांच्यासाठी पुन्हा कशासाठी हा उपद्याप? एक लक्षात घ्या. शास्त्र सांगतं, गरुड पुराणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. वेळ मिळाला तर उघडून बघा, नाही मिळाला तर आपलं भागवतामध्ये ऐका. नाही भागवत तर निदान मोबाईल तर हातामध्ये आहे. मोबाईल जर उचकला तर त्याच्यात भागवत म्हणून जर सर्च केलं भागवत कथा, तर हिंदीमधून भागवत येतात, मराठीमधूनही येतात. सगळी सोय जाग्यावर उपलब्ध आहे. तुम्हाला वेगळा वेळ द्यायची गरज नाही. काम करत असताना जरी भागवत लावलं तरी त्याच्यामधून आपल्याला भागवत श्रवण केल्याचं, त्याच्यातून ती एक आपला फायदा आहे मोबाईलचा, तो एक चांगल्या प्रकारे आपल्यासाठी वापर होऊ शकतो. आणि मोबाईलचा शक्यतो अशाच गोष्टीसाठी वापर असावा. विठाला विठाला मनुष्य मेल्यानंतर 10व्या आपण जो घालतो 10वा, तो एक विधी आहे. 10व्याचा विधी. त्या 10व्याच्या विधी त्या दिवशी पिंड आपण ठेवल्या जातो आणि त्या पिंडाला कावळा शिवल्यानंतर त्याचा प्रवास चालू होतो. आता पिंड शिवल्या जातो, का शिवत नाही, कशामुळे शिवतो, हा चिंतनाचा विषय. आपण जर तिकडे गेलो तर आता अगोदरच वेळ झाली, आपल्याला दिलाय 10 ते 12चा टायमिंग. आता वाजलेत 11 वाजलेत बरोबर. राहिला 1 तास. 1 तासामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टींकडे जाण्यापेक्षा महत्वाचा भाग आपण घेऊया, नाही का? 10व्याच्या दिवशी पिंडदान झाल्यानंतर तो जीव जो कोणी आहे इथून बाहेर पडलेला, आणि एक लक्षात घ्या, माणसांचा एक भ्रम झालेला असतो की मेलं म्हणजे गेलं, मेल्यानंतर काहीही कळत नाही, हा माणसाचा भाव झालेला असतो. एक लक्षात ठेवा, जो मरतो त्यालाच ते कळत असतं बर का. तुम्ही म्हणाला आता हे ऐकण्यात काही अर्थ नाहीये, याला काय करावं लागेल? मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, हे जे म्हणतात ना, तो हा प्रकार आहे. हो, ज्या वेळेस मनुष्य या देहामधून बाहेर तो जीव काढल्या जातो त्यावेळेस तो पूर्ण जाणत असतो. लक्षात घ्या, जेव्हा जर आयुष्यभर भक्ती केलेली असेल, जर आयुष्यभर भक्ती केलेली असेल तर त्याला न्यायला यमदूत येत नाही. त्याला कोण न्यायला येतं? विष्णुदूत. भक्ती जर आयुष्यभर केलेली असेल तर त्याला न्यायला विष्णुदूत येतात. आणि आयुष्यामध्ये जर त्याने भक्ती केलेली नसेल तर त्याला न्यायला यमदूत येतात. विठाला विठाला विठाला. हे 2 प्रकारचे दूत आहेत. आता आपल्याला न्यायला कोणी यावं हा आपला प्रश्न आहे. मला न्यायला यमदूत यावे का विष्णुदूत यावेत, हा आपण ज्याने त्याने ठरवायचा आणि तशा तशा पद्धतीने आपलं जीवन जगायचं. हो, माणसाला हा एक भ्रम झालेला असतो की मेल्यानंतर कळत नाही. आता हे कळतं का न कळतं हे शास्त्र सांगतं बरं का. आणि ज्यांचा शास्त्रावर विश्वास आहे त्यांनी यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. ज्या वेळेस मृत्यू आपला जवळ येतो, तो काळ येतो, त्यावेळेस यमदूत येतात. यमदूत आल्यानंतर त्या कुडीमधून प्राण काढतात. कुडीमधून, या शरीरामधून प्राण, पंचप्राण आपल्यामध्ये असतात. पंचप्राणाचा हा देह तयार झालेला आहे आणि या देहामधून ते पंचप्राण काढतात. तो प्राण सहजासहजी शरीराला सोडत नाही. तुम्ही जाऊन मासे पकडायला जर गेलात आणि असा सहज मासा धरून बाहेर काढायचा प्रयत्न करा, सहज हाताला लागत नाही मासा. आणि पाण्याच्या बाहेर काढायला की तरफडतो तो, त्याला असं होतं मी पुन्हा कधी पाण्यामध्ये जाईल, कारण पाणी हे त्याचं जीवन आहे. तसं
हा जो जीव आहे आपल्या शरीरामधला, हा जो जीव आहे, हा जीव आपल्या शरीराला जीवन मानतो. लक्षात घ्या, काय? हा जीव शरीराला जीवन मानतो. शरीर म्हणजे मी आहे, हा अहम भाव त्याच्या ठिकाणी पूर्ण ठासून भरलेला असतो. हा अहम भाव ठासून भरलेला असल्यामुळं शरीरामधून जेव्हा यमदूत जीव बाहेर काढतात, तो सहजासहजी येत नाही महाराज बाहेर. मग काय करतात? यमाचे दूत फास टाकतात. फास, एखादं रानटी जनावर धरण्यासाठी जसा शिकारी लोक फास टाकतात ना, तसा यमाचे लोक येतात आणि आपल्या प्राणाला असा फास टाकतात आणि फास टाकून पुढे मधून त्याला शिवाला बाहेर काढतात महाराज. मृत्यूचं दुःख हे त्यावेळी कळतं जेव्हा कुडीतून प्राण बाहेर काढतात. प्राण जेव्हा बाहेर काढतात ना, तो जीव जो आहे त्यानं या देहाला आपलं मानलेलं असतं, या समाजाला, या तो जिथं राहतो त्या घराला त्यानं आपलं स्वरूप मानलेलं असतं. त्याचं जे शेतीवाडी आहे त्यानं त्याला आपलं स्वरूप मानलेलं असतं. आयुष्यभर त्यानं कष्ट केलेले असतात, खूप मेहनत करून कमावलेलं असतं आणि ते सहजासहजी आपल्यापासून निघून जाणार आहे ही कल्पना जेव्हा त्याच्या लक्षात येते ना, त्यावेळेस त्याचा जीव असा तरफडतो. नको नको वाटतं त्याला, हा देह सोडायला नको वाटतं महाराज. मरण कोणाला पाहिजे असं वाटतं? कोणाला वाटतं मी मरावं? हा, मरावं असं स्वप्नात सुद्धा वाटत नाही मी मरावं. मी जगलं पाहिजे का? हे सगळं माझं आहे, याला सोडून मी कसं जाऊ? ही अहम भाव, हा भाव त्याच्यामध्ये जागृत झालेला असतो. म्हणून मरणाच्या काळामध्ये जेव्हा यमाचे दूत असा पाश टाकून काढतात ना, ते तरफडतं. इतक्या वेदना होतात महाराज त्यावेळेस. त्याचं वर्णन करत असताना सांगितलंय, 100 विंचू एका वेळेस माणसाला जेव्हा चावतात, 100 विंचू यांनी एका वेळेस मनुष्याला चावावं, ही वेदना मरताना होत असते. आणि मरताना ही वेदना होते त्यावेळेस तो यमाच्या दूतांना म्हणतो, तुमच्या पाया पडतो, मला नका काढू यातून. त्यावेळेस यमदूत त्याला सांगतात, अरे आयुष्यभर जर परमार्थ केला असता तर आमची ताकद नव्हती तुझ्यापर्यंत यायची. विठाला अरे भक्ती केली तर यमाचे दूत आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. यम आपल्या दूतांना सांगतो, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा. हरीची कथा जिथं होते ना, यमाची सत्ता चालत नाही महाराज. नका जाऊ तया गावा, नाम धारकाच्या शिवा. हो, जिथं भगवंताचं नाम चालू आहे तिथं यमाचे दूत येतच नाही महाराज. मग यमाचे दूत आपल्यापर्यंत येऊच नाही याचं काय लक्षात घ्या महाराज. यमाचं रूपच इतकं अकराळ विक्राळ आहे. मरताना जर तुम्हाला कोणाच्या जवळ जायचा प्रसंग आला तर बघा, त्याचं अकराळ विक्राळ रूप ते पाहून तो जो जीव आहे मरतो, तो जीवाचं बारीक तुम्ही निरीक्षण करा. जेव्हा तो मरतो ना महाराज, हा शरीर सोडतो ना, त्याचं ते रूप पाहून त्याची लघुशंका आणि शौच आपोआप झालेली असते. काही नाही का बरं, जो मनुष्य मरतो तो लघवी आणि संडास त्याची शेवटच्या काळात सुटते. जर खातपेत असेल तर, खातच नसेल तर तो भाग वेगळा. त्यानं जर महिन्यापासून अन्न सोडलेलंच असेल तर तो भाग वेगळा. पण जर खाता पिता जाणारा मनुष्य जर असेल तर शेवटच्या काळात त्याचं त्या इंद्रियांवर ताबा राहत नाही. याचं कारण तो त्या दूतांचं रूप पाहतो आणि ते अकराळ विक्राळ रूप पाहून तो इतका घाबरतो, शरीरावरचा ताबा सुटतो महाराज. त्याचा इतकं भयंकर रूप त्या यमाचं असतं महाराज, त्या यमदूतांचं असतं. हो, या गोष्टींचं चिंतन करावं आणि नित्य डोळ्यापुढे हे चिंतन माणसाचे असलं पाहिजे की ही वेळ माझ्यावर येऊ नये, ही वेळ माझ्यावर येऊ नये, अशा पद्धतीचा माझा शेवट होऊ नये. माझा शेवट कसा पाहिजे? एखाद्या फुलाचं, जसा झाडाचं फुल तोडावं, ते फुल तसं उमललेलंच राहतं महाराज. ते भगवंताच्या चरणावर जसं जातं ना, तसा हा जीव या देहातून निघला ना की तो भगवंताच्या चरणापाशी जाऊन असा व्यवस्थितरित्या त्याला तिथं स्थान मिळालं पाहिजे. यासाठी आपलं आयुष्यभर आपला परमार्थ असला पाहिजे. विठाला महाराज, ते यमाचे दूत त्याला तिथून काढतात. यमाचे दूत तिथून त्याला काढतात आणि काढल्यानंतर दशक्रियेपर्यंत तो जीव तिथेच असतो. बारकाईनं ऐका, सुतक पाळायचं कारण
हा जीव दशक्रियेपर्यंत त्याच भागात असतो, त्याला ओढत असतात, हा याला निघवतच नाही. 10व्या दिवशी जेव्हा पिंडदान केल्या जातं आणि तो विधीपूर्वक मार्ग केल्या जातो, त्याच्यानंतर सुद्धा काही कावळे शिवत नाही. कारणच हे, जीव निघत नाही. मग जुनी माणसं म्हणतात, तिथं त्याला काय पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये त्याचा जीव जास्त ज्यांच्यावर होता ना, ते तिथं ठेवल्या जातं असं म्हणतात. ही काही थोतांड नाहीये. हो, त्याला शास्त्रीय कारण आहेत महाराज. तो जीव त्याला सोडत नाही. आणि मग दशक्रियेनंतर तो जीव जरी तिथून सोडत नसला ना महाराज, यमाचे दूत असे फासे टाकतात आणि ओढत असतात. कारण सांगतो तुम्हाला, त्याचा जीव तिथून निघत नसल्यामुळे तो तिथून निघत नाही. मग त्याला फास टाकून, असं आपण एखादं जनावर, जसं जर्सी जनावर बघा तुम्ही, असं ते लहान वासरू पुढं ओढलं का ते माग सरत असत, त्याला असं तुम्ही पुढं ओढा, ते गुंड्यानं माग सरत. तशी परिस्थिती होती महाराज जीवाची. जीव यम पुढं ओढत आणि ते असं माग सरत असत. पण दशक्रियेनंतर त्याला इथं थांबू देत नाही, कारण त्याचं कार्य ते संपलेलं असतं. त्याला पुढचा प्रवास करायचा असतो नियमाप्रमाणे ठरलेल्या. आणि मग त्याला ते ओढत नेतात. आणि ओढत असताना इथून यमपुरीला नेतात. त्याला नेत असताना तिथपर्यंतच जे अंतर आहे हे 99,000 योजन सांगितले. 99,000 योजन हे इथून यमपुरीचं अंतर आहे. हो, आणि योजन म्हणजे काय हो? 4 कोस म्हणजे 1 योजन, आणि 1 कोस म्हणजे किती? 3.5 का 4 किलोमीटर असं काहीतरी त्याचं अंतर आहे कोसाचं. पूर्वीचा काळ आपण अंतर कोसात मोजायचे, आता ते किलोमीटरवर आलंय. मग आता ते काय गुणिले भागिले करून काय असेल गणित तुम्ही बघा, आणि किती अंतर आहे ते बघा. बर, हे अंतर दशक्रियेनंतर श्राद्धापर्यंत उरकायचं असतं. विठाला विठाला विठाला. 1 वर्ष आपल्याला इथून तिथपर्यंत न्यायला वेळ लागतो यमदूतांना. आणि जर वारकरी असेल तर मग त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन राहत नाही, कारण त्यानं इथं सगळं संपवलेलं असतं. भगवंताची भक्ती केल्यानंतर जीवनातले सगळे प्रारब्ध कर्म इथं संपल्या जातं आणि मग त्याला काही शिल्लक राहत नाही. म्हणून त्याच्यासाठी हा मार्ग यमपुरीचा मार्ग नसतो, त्याला कोणता मार्ग असतो? वैकुंठाचा मार्ग असतो. त्याला विष्णू मार्ग म्हणतात. त्याला एक यम मार्ग, एक विष्णू मार्ग. या 2 मार्गाने, विष्णू मार्गाने जाणाऱ्याला कुठलीच अडचण येत नाही महाराज. यम मार्गाने जाणाऱ्याला इथूनच सुरुवात केली जाते. हा देह सुटल्या जातो. हा स्थूल देह आहे. देहाचे 3 प्रकार आहेत: स्थूल देह, कारण देह आणि सूक्ष्म देह. विठाला विठाला विठाला. स्थूल देहामधून आपला आत्मा काढला जातो, जीव काढला जातो. जीव काढून त्याला कारण देह दिला जातो. कारण देह हा डोळ्यांना दिसत नाही. सूक्ष्म देह डोळ्यांना दिसत नाही. हा स्थूल देह आहे, हाडामासाचा देह आहे, याला आकार आहे, म्हणून हा आपल्या डोळ्यांना दिसतो. आणि जो सूक्ष्म देह आहे तो देह आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण तो देह असतो. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्या लक्षात येईल सूक्ष्म देह म्हणजे काय. तुम्हाला जेव्हा स्वप्न पडतं, लक्ष देऊन ऐका बरं का, तुम्हाला जेव्हा स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये तुम्ही स्वतःला पाहता का? बारकाईने चिंतन करा. तुम्ही असता, स्वप्न कधी तुम्हाला इथून मागं पडलेले असेल तर आठवा. स्वप्नामध्ये आपण असतो, आपण फिरत असतो इकडं तिकडं. बरीचशी कामं माणसं स्वप्नात करतात. स्वप्नामध्ये ज्ञानोबरायांचं चिंतन आहे त्यावर, नाही का? जे जे मनी वसे ते स्वप्ने दिसे. माणूस ज्याचं चिंतन करतो, स्वप्न त्याचं त्याला पडत असतं बरं का. हो, आणि स्वप्नामध्ये मनुष्य कार्य बरीच करतो, पण तो स्वतःला पाहतो का? नसल तर स्वप्नात गेल्यावर हे आठवा आणि आरशा पुढे स्वप्नात जाऊन उभे राहा. स्वतःला आपण पाहू शकत नाही. इथं तुम्ही झोपलेले, स्वप्नामध्ये संगमनेरला गेलात, स्वप्नामध्ये बरं का, स्वप्नात संगमनेरला तुम्ही जाता, परंतु देह कुठे असतो? इथे असतो. मग स्वप्नामध्ये तुम्ही संगमनेरला कसे गेलात? त्या काळामध्ये तुम्हाला सूक्ष्म देह असतो. विठाला विठाला सूक्ष्म देह हा डोळ्यांना दिसत नाही.
कार्य मात्र त्याचं चालू असतं. आपल्यासारखेच हात पाय आणि डोळे त्या देहाला असतात बरं का. मेल्यानंतर सगळं संपलं हा भाव डोक्यातून काढा. मेल्यानंतर देह बदलतो, सगळं संपत नाही, देहामध्ये बदल होतो. हा देह काढून घेतला जातो आणि सूक्ष्म देहामध्ये आपला जीव ठेवला जातो आणि इथून आपल्याला यमपुरीला जेव्हा नेलं जातं त्यावेळेस इथून तिथपर्यंत जे अंतर आहे ते अंतर आपल्याला एका वर्षात काटायचं असतं. आणि इथून तिथपर्यंत जात असताना यानं आयुष्यभर काय केलंय त्याचा सगळा तिथं आराखडा काढला जातो. महाराज यांनी जर जास्त मांसाहार केलेला असेल ना, लक्षात घ्या बरं का, मांसाहार करणारी माणसं जरा बारकाईनं ऐका. तुम्ही जेवढ्या जीवांना मारून स्वतः पोट भरताना, जेवढं दुसऱ्या जीवांना मारून आपलं पोट तुम्ही भरता, याचा हिसाब जेव्हा इथून आपण यमपुरीला जातो ना तिथपर्यंत केला जातो. जेवढं तुम्ही दुसऱ्या जीवाला मारता तेवढे ते जीव रस्त्यामध्ये भगवंताच्या कृपेने हातामध्ये कोयते कुऱ्हाडी घेऊन उभे असतात. तुम्ही ज्या हत्याराचा वापर करून दुसऱ्या जीवाला, कोंबडीला काय असेल बकऱ्याला तुम्ही मारलंय ना, त्यांना इथून पुढं मेल्यानंतर तुमच्या देहाला तेच जीव त्याच हत्यारानं असं तोडतात महाराज. आणि त्यावेळेस तिथं फक्त वेदना असते. लक्षात घ्या, त्या देहामध्ये फक्त वेदना आहे. आता तुमचा हात तुटून पडला, हा हात तुम्हाला परत जोडता येणार नाही आशेच्या असा दुसरा तुम्ही कृत्रिम हात टाकू शकता, दुसरा असा हात जोडू शकत नाही, कारण हा स्थूल देह आहे. सूक्ष्म देहामध्ये जेव्हा हात तोडला जातो, तो तोडलेला हात पुन्हा जोडून जसेच्या तसा तो त्या शरीराला जॉईंट होतो. आणि मग तिथून पुढे चालला की दुसरं कर्म आडवं येतं. दुसऱ्याला तू मारलेलं आहे, तो मारणारा तिथं उभा असतो आणि तिथून पुढं याला आपल्याला म्हणजे जो कोणी तो माणूस आहे त्याला ते मारायला सुरुवात करतं. ही सत्यता माणसानं लक्षात ठेवून जीवन जगलं पाहिजे. त्यामुळं माणसं नेहमी आपलं जीवन जगत असताना सतर्क राहिलं पाहिजे. माझं कर्म घडतंय, मी रोज जीवन जगतोय ना, माझ्या हातून दुसऱ्या कुणाच्या जीवाची हेटाळणं तर होत नाही ना, या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. महाराज ज्ञानोबा रायांनी सांगितलंय काय, कोण्याही जीवाचा मत्सर सुद्धा दुसऱ्याचा होता कामा नये. हो, ही गोष्टीकडे लक्ष आपण देत नाही. सहज माणसं दुसऱ्याला त्रास देतात. हो, भ्रष्टाचार करणारे, आता इथं तर सगळे आपले सामान्य माणसं आहेत, ही जी भ्रष्टाचार करणारी माणसं आहेत ना, यांची गती फार भयानक. ज्यांनी हे दुसऱ्याच्या कष्टाचं खाल्लेलं असतं ना, यांची इतकी बिकट, इतकी घाणेरडी परिस्थिती होते. त्यावेळेस महाराज कळतं, अरे काय जीवन जगलो आपण घाणेरडं, कशासाठी? हे आयुष्य मिळालं, हे थोड्याशा आयुष्यामध्ये आपल्याला एवढ्या गोष्टीची गरज नव्हती. काय जे मी कमवलंय ना, एवढ्याची मला गरज नव्हती, तरी मी एवढं कमवलं, दुसऱ्याला त्रास देऊन कमवलं, दुसऱ्याच्या कष्टाचं खाल्लं. माणसं महाराज जे अधिकार पदावर गेलेले असतात ना, पदाधिकारी, आता इथं नाहीये असलं कोणी तर त्यांची माफी मागून सांगतो, आपण ज्या पदावर आहात ना, त्या पदावर नोकरी करत असताना आपल्याला सरकार पगार देत असतं. सरकार पगार देतं आपल्याला त्या कामाचा, आणि त्याच कामासाठी आपण जर सामान्य लोकांकडून जर पैसे घेत असाल तर याचा परिणाम भोगायला लागणार. हो, लगेच तो भोगाया लागत नाही. आणखी पुढे जाऊन सांगतो, आज आपण केलेलं जे पाप आहे, हे पाप आपल्याला आता भोगायला लागत नाही, म्हणून माणसं बिनधास्त पाप करतात. आज तुम्ही एखाद्याचं मुंडकं मोडून पैसा कमवला, याचं फळ तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिसत नाही, म्हणून दुसऱ्याला वाटतं अरे खोटं वागणाऱ्यांचं चांगलं चाललंय, काय करायचंय चांगलं वागून. जे खोटं वागतात त्यांचाच जर प्रपंच भरभराटीला येत असेल तर चांगलं वागून फायदा काय? कशासाठी हा सज्जनपणा धारण करायचा? लक्षात घ्या मायबाप, आपण जेव्हा जन्माला येतो, जन्माला येत असतानाच आपण आपले कर्म सोबत घेऊन जन्माला येतो. पाप पुण्याचं
कर्म आपण सोबत घेऊन जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर आयुष्यभर तुम्ही चांगलं कर्म जरी केलं फळ तेच आहे, वाईट कर्म केलं फळ तेच आहे. विठाला विठाला अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. आपल्याला मिळालेलं अन्न, आपल्याला मिळालेला मान, आपल्याला मिळालेलं धन लक्षात घ्या. जे भ्रष्टाचार करून पैसा कमवतात ना, त्यांनी लक्षात ठेवा, अरे भ्रष्टाचार नाही केला तरी तुझ्या प्रारब्धामध्ये तेवढंच धन आहे आणि जर भ्रष्टाचार केला तरी तुला तेवढंच मिळणार आहे. कशासाठी भ्रष्टाचाराचं पाप उडावून घेताय? ही कर्मभूमी आहे मनुष्य, ही कर्मभूमी आहे. इथं आपण कर्म करायला आलेलो आहे. आणखीन वाढवलं नाही पाहिजे माणसानं. ही कर्म इथं येऊन चांगली कर्म करून या देहामधून, या ममतेमधून, या मोहामधून आपल्याला बाहेर पडायचंय. म्हणून आपली चांगली कर्म असली पाहिजे, जेणेकरून त्याच्यातून निर्माण झालेलं जे पुण्य आहे, भगवान परमात्मा या मोहमायेच्या जाळ्यातून, जन्म मृत्यूच्या दुःखातून आपल्याला बाहेर काढत असतो. त्यासाठी हा देह मिळालेला असतो आपल्याला. हो हो, म्हणून माणसं, मी सांगत होतो की आपण जन्माला आलो ना, कधी पण लक्षात घ्या, नोकरी करणाऱ्यांनी असो किंवा शेती करणाऱ्यांनी असो, शेती करणाऱ्यांनी दूध विकताना पाणी टाकू नये. तुम्ही दूध विकताना तुम्हाला त्याचा मोबदला मिळतोय आणि कमी मिळतो किंवा जास्त मिळतो, सरकारनं जास्त देवा हे प्रचार मी इथं बोलणार नाही, किंवा शेतकऱ्यांना त्याचा भाव दिला पाहिजे. भाव देणं न देणं आपल्या प्रारब्धानुसारच आपल्याला पैसा मिळणार आहे. आपण कसंही वागा, तुम्ही कसंही वागा, तुम्हाला मिळणारा आयुष्यभराचा पैसा हा ठरलेला आहे, तो तेवढाच मिळणार आहे. असे कितीतरी लोक आहे महाराज, मोठा मोठा व्यवसाय करायला सुरुवात करतात आणि म्हणतात आम्हाला अपयश आलं, व्यवसाय आमचा जमला नाही. अरे जमला नाही भाऊ, तुझ्या नशिबात नाही. विठाला विठाला साधी साधी माणसं असतात पण भरपूर पैसा कमवतात. काही तुम्हाला साधं उदाहरण सांगू, 2 पाव वड्याच्या त्या वडापावच्या गाड्या असतात. एकाची गाडी फुल चालते आणि एकाचा माशा मारत बसतो, गिराईकच लागत नाही. दुकानांचं सुद्धा बघा, समोर समोर कापडाचे दुकान आहे, एखाद्याच्या दुकानात भरपूर गर्दी, दुसऱ्याकडे माणूसच येत नाही. याचं कारण प्रारब्ध बळकट आहे. त्याच्याकडे गिराईक वाढतं का? त्याचं प्रारब्ध बळकट आहे. त्या पुण्य करून जन्माला आलाय. धनवान जो असतो ना, हा पुण्यवान असतो. विठाला विठाला ज्याच्याकडे धन वळत नाही, समजावं माझ्या प्रारब्धात नाहीये, खोटं नाटं व्यवहार करून पैसा कमवण्याच्या भानगडीत कधी पडू नये महाराज आपण. का? कारण ते करून आपण आणखी आपलं प्रारब्ध घाणेरडं बनवतो. म्हणून कधी लक्षात ठेवा, माझ्या हातून चांगलं कर्म कसं घडेल याच गोष्टीकडे माणसानं लक्ष दिलं पाहिजे. मी याला फसवलं म्हणजे मला पैसा मिळेल, मोठे मोठे व्यवहार आपण, हा तो एजंट प्रकार हा जो निघालाय ना, हा सुद्धा आता सध्या मोठा धूर झालाय. असू दे, आपल्याला त्यांच्याकडे जायचं नाही, आपलं चिंतन बाजूला राहील. विठाला विठाला आणि इथून निघल्यानंतर तो जीव 1 वर्ष लागतं त्याला यमाच्या दारामध्ये पोचण्यासाठी. 1 वर्ष. आता जे बाबाजी आपले गेलेले आहेत, हे बाबा आज यम दरबारामध्ये उभे आहेत हात जोडून. लक्षात घ्या बरं का, ही वेळ प्रत्येकावर आहे, ही वेळ प्रत्येकावर आहे. प्रत्येक मनुष्य मेल्यानंतर 1 वर्षानंतर त्याचं पुढचं जे काही त्याला जन्म, कोणत्या जन्माला घालायचं, कोणत्या जन्माला त्याला टाकायचं, त्याचं प्रारब्ध मागचं कसं आहे, तो कोणत्या जन्मामध्ये जाण्याच्या लायकीचा आहे, हे सगळं तिथं चित्रगुप्त त्याची फाईल उघडत असतो. माणसं म्हणतात दरवाजा लावला होता, खिडक्या लावल्या होत्या आणि मग मी काय कर्म केलं, कोणी पाहिलं मला? कोणीही पाहिलेलं जरी नसलं तरी सुद्धा आपल्या देहामध्ये जे पंचप्राण असतात, ते पंचप्राण आपलं बघत असतात. हा सूर्यदेव वरून बघत असतो, हो, ही पृथ्वी बघत असते, कोणीही नसू द्या, पण हे मात्र तिथं हजर असतात. तुम्ही डोळे झाकून कर्म करा अथवा उघड ठेवून कर्म करा, बघायला आपल्याला तिथं ते ठरलेले असतात. चित्रगुप्ताच्या त्या यादीमध्ये ते सगळी कर्म आपले तिथं नोंद झालेले असते आणि आज त्या नोंदीच्या सगळ्या फायली उघडल्या जातात आणि पाठीमाग चित्रगुप्त त्याची सही करतो आणि यमाच्या पुढे ठेवतो आणि तिथून पुढचा प्रवास आपला चालू होतो.
मायबाप लक्षात घ्या बर का. हो, तिथं गेल्यानंतर आपली जर फाईल उघडली तर असं कर्म आपलं दिसूच नाही की जेणेकरून आपल्याला कोल्या कुत्र्याच्या मांजराच्या जन्माला जाता येईल. आपली फाईल अशी स्वच्छ असावी, आपलं जीवन असं धुतल्या तांदळासारखं असावं महाराज. आपण कर्मच अशी करावी जेणेकरून आपल्याकडे कुणाला बोट दाखवायची ताकद होता कामा नये. तिथं गेल्यानंतर महाराज मग तिथून पुढे जन्म मरणाचा प्रवास चालू होतो. मला सांगायचं एवढंच, हे श्राद्ध आपण साजरं का करतो, कशासाठी हा एवढा उपद्याप केला जातो ते मला सांगायचंय. वर्ष श्राद्धाच्या वेळी जो कोणी जीव असेल त्याची पुढची तयारी झालेली असते, त्याचा निर्णय तिथं आज असतो. आणि मग ह्या निर्णय घेत असताना जर बाबांच्या जीवनामध्ये जर कुठं पुण्याची कमतरता पडत असेल तर त्यांना त्या पुण्याची कमतरता भरून काढण्यासाठी हे चिंतन आहे. आज आपण जे काही चिंतन करतोय ना, हे त्यांना आपण दान करायचं. सगळ्यांनी मनोमन प्रार्थना भगवंताला करायची की आम्ही आजचे जे काही चिंतन करतोय, ईश्वरा तुझं भजन करतोय, तुझ्या भक्तीचं आम्ही आज श्रवण करतोय, आज आम्हाला निश्चित पुण्य होणार आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. भगवंताचं नाम घेणारा वाया जातच नाही. हे तुकोबरायांचं प्रमाण आहे महाराज, सामान्य माणसाच नाहीये. हो, जर भगवंताचं नाम घेऊन वाया जात नसेल तर आज आम्ही भगवंताचं चिंतन करतोय, आमचं वाया जाऊच शकत नाही. मग याच्यातून 100% जर आम्हाला पुण्य मिळत असेल तर आम्ही हे सगळं पुण्य ईश्वराला प्रार्थना करतो, हे भगवंता आमचं आजचं सगळं पुण्य त्यांच्यासाठी समर्पण, आणि त्यांना इथून पुढचा प्रवास चांगला होऊ दे, चांगल्या पुढीमध्ये त्यांना तू जन्माला घाल हे भगवंता. तेवढ्यासाठी जर पुण्याची काही कमतरता पडत असेल तर आमचं हे सगळं पुण्य आम्ही त्यांच्यासाठी दान करतो महाराज. आता बसणाऱ्यांपैकी मनात कुणाला काही शंका येऊ शकते, काय शंका आली असेल तेही निरसन करून जातो. कदाचित असं वाटत असेल आम्ही केलेलं जर पुण्य त्यांना दान केलं तर मग आमच्याकडं काय राहील. लक्षात घ्या, आपण जेवढं दान करतो ना त्याच्या बदल्यामध्ये त्याच स्वरूपाचं डबल आपल्या प्रारब्धात जमा होतं. विठाला सत्य भामा दान करी हुजूर नोहे अंगीकारी, सेवकाच्या शिरी धरुनी चाले पादुका. भगवान परमात्म्याला सत्यभामेनं दान केलं होतं. कुणाला? मला पुन्हा भगवंत भेटावा, मग काय करू. नारदाला प्रश्न विचारला तेव्हा नारदाने सांगितलं, तुला देव पाहिजे ना, या देवाला तू दान कर, हे तुझ्याकडे पाहिजे. एखाद्याला वाटत असेल मी पुढच्या जन्मात आजच्या पेक्षा जास्त संपत्तीवान व्हायला पाहिजे, त्यानं संपत्ती दान केली पाहिजे. फक्त दान करत असताना त्या काळाचा, तिथल्या क्षेत्राचा आणि ज्याला दान करतो त्याचा अधिकार, या गोष्टींचा अभ्यास करून दान जर केले, जेवढी संपत्ती आपण दान करतो तेवढी संपत्ती आपल्या संपत्तीच्या कोशामध्ये जमा होत असते. महाभारतामध्ये ज्या वेळेस पांडवांचा यज्ञ चालू होता आणि यज्ञामध्ये सगळं अन्नदान चालू होतं, कुठं गोदान चालू होतं, मग धनाचं दान करायचं, मग कुणाला ठेवायचं, म्हणून भगवंतानं दुर्योधनाला तिथं ठेवलं होतं. का? दुर्योधनच असा एक आहे जो पांडवांचा शत्रू आहे. दुसरं कुणी शत्रू नव्हतं त्या काळात. दुर्योधना एवढा पांडवांचा शत्रू दुसरा नव्हता. मग दुर्योधन का ठेवला? भगवंतानं दुर्योधनाला ठेवल्यावर भगवंताला विचारलं, भगवंता अरे हा जर दुर्योधन दान करायला ठेवला तर हा संपत्ती एवढी दान करेल, यज्ञात कमी पडल, संपत्ती कमी पडल. भगवंतानं सांगितलं, त्याच्या हातावरची रेषा जाऊन बघ, त्याच्या कपाळावरची रेषा जाऊन बघ. ही फक्त भगवंताला माहित होतं. अरे तो दुर्योधन वाईट जरी असला तरी त्याच्या प्रारब्धामध्ये एवढं धन आहे, त्याने कितीही दान करू दे पाठीमाग तेवढं जमा होणार आहे. म्हणून दुर्योधनाला तिथं ठेवलं होतं. सांगायचा उद्देश एवढाच, आपण पुण्याचं दान कितीही करा महाराज, कितीही पुण्यदान करा, आपल्या प्रारब्धामध्ये त्याच तोला मोलाचं डबल पुण्य जमा होतं. विठाला म्हणून आजच्या चिंतनाचं पुण्य आपण त्यांना समर्पण करणार आहोत. आणि सांगायचा माझा उद्देश एवढाच आहे, आजचं श्राद्ध ही एवढ्यासाठी असतं बरं का. हो, आज जे कोणी आपल्यातून गेलेले असतात ना आपले पितर, लक्षात घ्या, आणि जो कोणी अशा प्रकारचं हा जो सोहळा हा विधी करत नाही
त्यांच्या पितरांसाठी जर त्यांनी हा सोहळा केला नाही तर ते पितर आपल्यावर नाराज होतात. पितर आपल्यावर नाराज होतात. पितरांसाठी माणसानं बरेचशी लोक गयेला काशीला जातात पिंडदान करण्यासाठी, इथं सगळं करतात, तरी सुद्धा तिथं जाऊन दान धर्म करतात का? त्यांच्यासाठी. आणि जर त्यांच्यासाठी आपण पितरांसाठी पितृ ऋण घेऊन आपण जन्माला आलेलो असतो, हे ऋण फेडण्यासाठी या सगळा खटाटोप करायचा असतो. पितृ ऋण एक लक्षात घ्या, आपल्यावर पितृ दोष आहे हे जर जाणून घ्यायचा असेल, लक्षात घ्या, आपल्यावर पितृ दोष आहे किंवा नाही हे जर जाणायचं असेल, आपल्या घरामध्ये क्षुल्लक गोष्टीहून जर भांडणाचा स्फोट होत असेल, लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये एखादी क्षुल्लक गोष्ट घडू द्या, काहीतरी पोराला मारणं येते, क्षुल्लक गोष्टी काय आहेत ते तुम्ही जाणून घ्या, मी ते सांगत नाही, मला ते सांगायला वेळ पण नाही. विठाला आपल्या घरातल्या भानगडी आपल्याकडे ते असू द्या, घरामध्ये क्षुल्लक गोष्टीवरून जर भांडण मोठ्या स्कोपाला जात असेल, लक्षात घ्या, आपल्यावर पितृदोष आहे. काही नाही हो, एवढं मोठं भांडण झालं कसं, कोर्टात गेलो, मारामाऱ्या झाल्या, अरे कशामुळं, काही नाही, घरात किरकोळ गोष्ट, एवढ्याशा गोष्टीहून एवढी भांडणं करतात का लोक म्हणतात बाकीचे, पण जे करतात त्यांना कळत नाही का पितृदोष आहे. पितृदोष ते त्यांच्या हातून ते घडवतो महाराज आणि त्याचा त्रास होतो. क्षुल्लक गोष्टीहून जर मोठी भांडण होत असेल तर समजावं पितृदोष आहे, त्याच्यासाठी दान धर्म केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. हो, आणि आणखी दुसरी गोष्ट सांगतो, पैसा येणं भरपूर आहे हो, महिन्याला पैसा भरपूर घरामध्ये येतो, लक्षात घ्या बरं का, 50-50, 60-60 हजार महिन्याला काही लोकांना पगार आहे, काही शेती एवढी प्रसन्न असते ना, भरपूर पैसा होतो, पीक केलं की त्यांना ते त्यांच्या पिकाला भाव सापडतोच, असा काहींवर चांगला प्रभाव असतो भगवंताच्या शक्तीचा. पण पैसा येतो बरोबर पण टिकत नाही. लोकांच्या अडचणी त्यांच्या ह्या असतात महाराज, अडचणी ते नेहमी मांडत असतात. पैसा येतो पण टिकत नाही. महिन्याला 50-50 हजार येऊन घरामध्ये संपून जातो, महिन्याच्या शेवटी पैसा शिल्लक राहत नाही. काय कारण? पितृदोष आहे महाराज. आलेला पैसा कसा जातो कळत नाही ना, याचा अर्थ आपल्याला पितृदोष आहे. असे अनेक प्रकार शास्त्रामध्ये सांगितले. आता असू द्या, मला सांगायचा मुद्दा एवढाच की आपण हे जे श्राद्ध घालतो ना, हे श्राद्ध त्यांच्यासाठी घालतो दोषातून मुक्त व्हावं म्हणून आपण हे श्राद्ध घालत असतो. आपण जन्माला येताना 3 ऋण घेऊन येतो, देव ऋण, पितृ ऋण आणि साधू ऋण. साधू संतांची सेवा घडली की त्याच्यातून आपण मुक्त होतो, आणि भगवंताची सेवा घडली की भगवंताच्या ऋणातून आपण मुक्त होतो. विठाला या सगळ्या ऋणांमधून आपण मुक्त झालो तर आपला मार्ग व्यवस्थितरित्या होतो, अन्यथा खूप त्रास होतो. असू द्या, जाऊ द्या, जन्माला येण्यापूर्वीच 2 मिनिटांमध्ये सांगतो, जेणेकरून आपलं वैराग्य जागा राहील. मृत्यूनंतरचा प्रवास तसाच जन्माला येण्यापूर्वीचा प्रवास 2च मिनिटात सांगतो आणि अभंगाकडे वळतो. जन्माला जेव्हा आपण येत असतो ना महाराज, 3ऱ्या ते 4थ्या महिन्यामध्ये त्या गर्भामध्ये जीव संचारित होतो, म्हणजे हालचाल त्याची चालू होते. तसा तो जीव सुरुवातीच्या क्षणापासून तिथं असतो, पण त्याची जी हालचाल आहे 4थ्या महिन्यापासून चालू होते. हो, आणि 4थ्या महिन्यापासून जेव्हा त्या गर्भाची हालचाल चालू होते ना, तेव्हा त्या मातेला दुःखाच्या वेदना तिला जाणवायला लागतात. हो, ते लात मारत म्हणा का, त्याचं कारण गर्भामध्ये असताना महाराज त्याच्या भोवती असणारे जी काही आवरण आहे, हे मल आणि विष्ठा, मूत्र, रक्त या घाणीमध्ये तो असतो. तिथं या घाणीमध्ये तो तिथं पचत असताना तरफडत असतो, तरफडत. तिथं असणारे कृमी, किडे त्याला चावत असतात. मी सांगतो का माहिती का, या गोष्टीची जाण ठेवावी प्रत्येकानं. आपण कुठून आलोय आणि आपल्याला कुठं जायचंय. आलाच कोठोनी या जाची कवने रेखाया, आलाच कोठोनी या जाची कवने रेखाया, घरदार तुझे नाही अवघी लटकी जमाया, घरदार तुझे नाही अवघी लटकी जमाया, सावध होय बापा काळ लागला बापा प्रपंच
पाये बुडताचे पापा सावध होय बाबा साधना गेला बाबा प्रपंच गुंतू नको पाये बुडताचे पापा आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे बोलले रोगे सात भावे वंता आलोसी कुठून या जशी कवन्या रे गावा या गोष्टीला आपण विसरलेलो असतो. याचं कारण महाराज आपण या मायेमध्ये अडकलेलो असतो. आपलं स्वरूप माया नाही ही गोष्ट रुजतच नाही. हृदयामध्ये ही गोष्ट रुजते का? नाही रुजत महाराज. आपण देह नसून किंवा हे विश्वामधलं आपलं काही नाही. मी जीव आत्मस्वरूप आहे, भगवंताचा अंश आहे. आपण कोणी सामान्य माणूस नाहीये. ममै वंशो जीव लोके जीव भूत सनातना मनःष्टाने इंद्रियाने प्रकृती स्थाने कर्षती. भगवान म्हणतात अरे हे जीव आहे ना हे माझा अंश आहे आणि आपण सामान्याचा अंश नाहीये. आपण कुणाचा अंश आहे? आपण ईश्वराचा अंश आहे. आपण सामान्य आहे का? हे विषय कोणाचे? हे विषय मायेनं निर्माण केलेले आणि भगवंताचे आपण असणारे अंश नाशवंत विषयामध्ये स्वतःला रममान करतो. एवढे आपण नीच होतो. याचं कारण मायेचा पगडा आहे महाराज आपल्यावर. हो, माया ही भगवंतानं निर्माण केलेली आहे. ज्या मायेला देवानं निर्माण केलं त्याच देवानं आम्हाला निर्माण केलंय. अरे मग त्या देवानं जर मला निर्माण केलेलं असेल तर मी त्या देवाकडे जायला पाहिजे, मायेकडे नाही. विठाला ही गोष्ट जागी राहिली पाहिजे आपल्या हृदयामध्ये नित्य महाराज. हो, ही गोष्ट जागी पाहिजे. मी भगवंताचा अंश आहे आणि मला भगवंताला भेटायचंय. माझ्या कर्मधर्मानुसार मी जरी मनुष्य झालेलो असलो तरी माझ्या हृदयामध्ये जर इतर गोष्टींची हाव असेल की हाव मला काढायची, मोह काढायचा, माया काढायची, मला भगवंत स्वरूप व्हायचंय. हा देह मला ईश्वर स्वरूप होण्यासाठी मिळालाय, कर्म करण्यासाठी आणि विषय भोगण्यासाठी नाही. आपल्या लक्षात येत नाही, कळतच नाही. जेव्हा यम पाश टाकून जीव काढतात तेव्हा कळतं. अंतकाळ जेव्हा येतो ना, कळो येईल अंतकाळी. कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी. प्राण प्राणायाचा लक्षात घ्या. ज्यांचा तुकोबारायांच्या शब्दावर पूर्ण ठाम विश्वास आहे त्याच्याही लक्षात येईल. ज्याचा तुकाराम महाराज, ज्ञानोबा राय हे काय आम्हाला घेणं देणं नाही. हे ज्यांचे विचार आहे त्यांच्यासाठी चिंतन नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं, ज्यांचा तुकोबारायांच्या शब्दावर ठाम विश्वास आहे त्याच्या लक्षात हे यायलाच पाहिजे की तुकोबाराय सांगतात कळो येईल अंतकाळी. अंतकाळात आपल्याला कळतं. माणसं म्हणतात मरायला लागला, त्याचं भान गेलंय, आता तो काही बोलतो. अरे नाही, त्याची इंद्रिय, त्याचा ताबा सुटलेला असतो म्हणून बोलतो. बुद्धीवरचा ताबा सुटलेला असतो म्हणून तो तसं बडबड करत असतो. त्याचं भान गेलेलं नसतं. त्याला खरं भान तेव्हा आलेलं असतं. मरणाच्या काळात भान तेव्हा येतं. त्याचं भान, माणसं म्हणतात ना तो काही बरळतो. अरे तो बरळतो याचं कारण ते आहे इंद्रियावर ताबा नाही म्हणून तोंडातून काही शब्द बाहेर पडतात. ताबा सुटलेला असतो इंद्रियावरचा. कधीही लघुशंका होते, कधीही शौच होतं. याचं कारण ताबा सुटलेला असतो. माणसाच्या शरीरावर ताबा राहत नाही. अरे तुझं नाहीच ते, ताबा राहील कसा? शरीर आपलं नाहीये, त्याच्यावर आपला ताबा नाही. आपण म्हणतो हा देह माझा, आपण याच्यासाठी खूप धडपडतो महाराज. हे आपलं नाहीये, आपण त्यासाठी धडपडतो. एक लक्षात घ्या, डोकं तुमचं उद्या दुखणार आहे, आज कळायला पाहिजे. जर तुमचं येतं कळायला पाहिजे का नाही? अचानक शरीर तब्येत बिघडते, माणसं म्हणतात अचानक बिघडले. अरे तुझं तुला कळायला पाहिजे ना भाऊ. अचानक कशी काय बिघडली? तुझं आहे ना शरीर,
तुला कळायला पाहिजे. कळत नाही याचा अर्थ ते आपलं नाहीये, आणि जे आपलं नाही ते आपल्याला कळतच नाही. आपण भगवंताचे अंश आहे या गोष्टीवर ठाम राहिलं पाहिजे. आपण प्रपंचात असू द्या, कुठेही असू द्या, तुम्ही कुठे आहात हे महत्वाचं नाहीये. हो, माणसं म्हणतात ते साधू संतांचं. अरे साधू संतांचं नाहीये, हे आपलंय. तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, आपल्यासाठी जन्माला आले, संतांसाठी नाही. संतांना या ज्ञानाची गरज नाही. ऐका, साधू संतांना या ज्ञानाची गरज तुम्हा आम्हाला आहे. ते आपल्यासाठी आले. बाबांनी आता प्रमाण दिलं तर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. या कारणासाठी ज्ञानोबराय तुकोबराय इथं आले का आपल्याला त्याची जाणीव व्हावी की आपण कोण आहे, या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे. पहिलं ज्ञान हे महत्वाचं आहे. मी कोण आहे आणि मी जर कोण आहे याचं जर ज्ञान झालं तर मी काय करतो याचं ज्ञान आपोआप होतो. म्हणून भगवान परमात्म्याला सुद्धा आपण जर मोह मायेच्या या प्रपंचामध्ये अडकतो ना, आपल्याला लय गोड लागतात महाराज. आपली पोरं गोड लागतात, दुसरीची गोड लागत नाही. का? हा मोह आहे. हो, आपलं पोरग मांडीवर येऊन बसू द्या, आपल्या खिशातला मोबाईल ओढू द्या, काही वाटत नाही. आपला नातू जवळ येऊन बसू द्या, काही वाटत नाही. दुसऱ्याचं येऊन त्यांनी मोबाईल ओढू द्या, देतो का आपण? प्रामाणिकपणे सांगा, देतोय का? तुम्ही आता हा जरी म्हणत असले, मनात काय वाटतं? आपल्या नातवानं मोबाईल पाहिलेला गोड लागतो, शेजारच्याच्या नाही. कधी पण बारकाईनं आपला आपण आत्मपरीक्षण करा. हो, मी काही कोणाकडे बोट करत नाही. ज्यानं त्यानं आपापलं आत्मपरीक्षण करा. आपलंच आपल्याला गोड लागतं, दुसऱ्याचं गोड लागत नाही. आपण सकाळी उठले आपल्या शेतातलं जाऊन तण काढतो, दुसऱ्याच्या काढतो का बाबा? नाही काढत. का नाही काढत? का दुसऱ्याचं शेत आपलं वाटत नाही? का? याचं कारण मोह मध्ये आपण अडकलेलो आहे. मायेचा पगडा आपल्यावर एवढा झालेला आहे की आपण आपलं सोडून दुसरीकडे जातच नाही. हे विश्वची माझे घर म्हणणारे ज्ञानोबा आहेत महाराज. आपण नाही म्हणू शकत हे विश्व माझं घर आहे, नाही म्हणू शकत. का? आपलं हृदय त्याला साथ देत नाही. आपण इथून सुटल्यावर आपल्याच घरी जाणार आहे. दुसऱ्यांच्या जातो का? शेजारच्या नाही जात. का? आपल्याला त्याविषयीचा मोह निर्माण झाला. बरं, भगवंताला प्रश्न पडला होता एकदा. भगवंत त्यांना असं वाटलं की माझ्या रूपाला पाहून हे सगळे लोक बोलले, याचं काय कारण असावं? देवाला प्रश्न पडला. भगवंताला स्वतः ज्यानं माया निर्माण केली त्या भगवंताला प्रश्न पडला, अरे माझ्या रूपाला पाहून जर साधू संत बोलत असतील, भक्त बोलत असतील, गोपाळ गवळणी बोलतात, हे माझं रूप आहे कसं? हा प्रश्न देवाला पडला. म्हणून भगवान स्वतः आरशा पुढे गेले महाराज. भगवान श्रीकृष्ण आरशा पुढे जाऊन उभे राहिले आणि स्वतःच प्रतिबिंब जेव्हा भगवंतानं आरशात पाहिलं तेव्हा भगवंत सुद्धा आपल्याच रूपाकडं बराच वेळ पाहत राहिले आणि बऱ्याच वेळाने कळलं की मी माझंच रूप पाहून भुलून गेलोय. हा काय? हा मायेचा प्रभाव आहे. अरे माया भगवंताला वेळ लावू शकते, तुमचं आमचं काय? आपण या मायेच्या जाळ्यात अडकलेलो आहोत. यात विशेष नाही, ही मायेची ताकदच एवढी आहे की ती देवाला सुद्धा वेळ लावू शकते. हो, आपण हे जे जगतो आहे ना माझं माझं करत, याच्यामध्ये विशेष काही नाहीये. हा मायेचा प्रभाव आहे. मग हा मायेला तोडण्याची ताकद फक्त भगवंताच्या नामात आहे. म्हणून ही माया तोडायची, हा मोह तोडायचा आणि आपला मृत्यू जर चांगला व्हावा असं वाटत असेल तर भक्ती केली पाहिजे. आणि भगवंताची भक्ती कशी करायची? भगवंताची भक्ती करत असताना हृदयातला भाव कसा असला पाहिजे हे अभंगाच्या निष्ठावंत भाव भक्तीचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा निष्कर्म. निष्ठावंत भाव भक्तीचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तीचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तीचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तीचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्तीचा स्वधर्म,
भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. भक्ती करायची ना अंतकरणामध्ये भाव पाहिजे. हो भगवंताचे आता आपण कीर्तन संपल्यानंतर सगळ्यांनी भक्तीला सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. माझं कीर्तन जर तुमच्या पचनी पडलं असं केव्हा समजायचं, तुम्ही जर भक्ती चालू केली तर. भक्ती चालू करायची म्हणजे काय घरी जाऊन लगेच काय कुठं खांद्यावर टिका घेऊन नांग खांडायचं असं काही नाही. भक्ती चालू करायची म्हणजे हृदयामधून आपल्या अंतकरणामधून भगवंताविषयीचा भाव निर्माण करणे आणि भगवंताच्या नामाचा घोष करीत राहायचा. नित्य नित्य भगवंताचं नाम मुखातून चालू असलं पाहिजे. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. कुठेही असा कसेही असा याला काहीही आडवीत नाही, कुठलीही बाधा नाही, कोणत्या अवस्थेत आहात काही घेणं देणं नाही. भगवंताचं नामचिंतन कोणत्याही अवस्थेत कधीही केव्हाही करू शकता. साधू संतांनी आपल्यासाठी हा मार्ग मोकळा केला. महाराज सगळ्यांनी इथून पुढं नामस्मरण आपलं चालू कसं राहील याकडे लक्ष द्यायचं. नामस्मरणा व्यतिरिक्त जर आपला वेळ जात असेल तर समजावं आयुष्यातला हा वेळ वाया गेला. आपल्याला मनुष्य देह भगवंताच्या नामचिंतनासाठी दिलेला आहे, म्हणून प्रत्येकानं नामचिंतन चालू करायचं. काही लोकांचं कसं असतं लक्ष त्यावर लागत नाही म्हणून ते नाम जप यंत्र भेटतं. जप यंत्र घ्या त्याच्यामधून जेणेकरून आपलं चित्त नामामध्ये स्थिर राहील असं करा. हो नामचिंतन करण्यासाठी कोणत्याही साधनाचा वापर केला तरी चालेल. तुम्ही मोबाईल मधून जर मोबाईल वापरता, मोबाईल सुटत नाही ना, मोबाईल मध्ये धून लावा. ती धून असते राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. ही धून लावून मोबाईल ऐका महाराज, काही अडचण नाही. असं नाही की ते मोबाईलचा वापर केल्यामुळे नाही नाही, कानावर आपल्या देवाचं नाव पडलं पाहिजे किंवा हृदयातून नामस्मरण बाहेर पडलं पाहिजे. या दोन गोष्टी नितांत जपा. कार्य चालू राहू द्या, कार्यात बदल करू नका. प्रपंच चालणारच आहे, तो आपल्याला सुटणार नाही. कारण ज्ञानोबा सांगतात प्रपंच तेव्हाच तुम्ही सोडायचा जेव्हा जैसे का वमनिया सुने आताची पै गेले. लक्षात घ्या, कळलं का नाही बघा. जैसे का वमोनिया सुने आताची पै गेले, ही अवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रपंचच्या बाहेर पडायचं नाही. सत्य जाणून घ्या. वर्म निर्धार वर्म जे तुकोबराय म्हणतात ना, त्या वर्माची गोष्ट परमार्थातले वर्म काय बघा. प्रपंच माणसाच्या हृदयात जर वैराग्य जाग झाला, अरे मला परमार्थ करायचा आहे ना, तर मग परमार्थ करायचा असेल तर मग मी आता सोडलं पाहिजे सगळं, कुठं जाऊन अजिबात नाही, कुठेही जायची गरज नाही. निर्धार करायचा. निर्धार निर्धार काय, नाम सोडायचंच नाही हा निर्धार. निष्ठावंत भाव आणि निर्धार हे वर्म चुकायचं नाही. भक्ती करायची असेल तर, नसेल तर 10 मिनिटं कळ काढा, सुटणारच आहे. विठाला विठाला निर्धार करायचा महाराज. माझ्या मुखातून माझ्या हृदयातून भगवंताचं नाम बाजूला निघताच कामा नाही. काही झालं तरी थोडा वेळ विसर पडला, अरे विसर पडला, देवाचा विसर पडला, नामाचा विसर पडला, Kumar
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. तुकोबरायांनी या अभंगामधून आपल्याला काय करावं हे सांगितलं आणि काय करू नये हे सांगितलंय. ज्याला भक्ती करायची विठाला 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 हो तुकोबराय सांगतात की बाबा हो भगवंतावर निष्ठावंत भाव असला पाहिजे. भाव नसल भक्तीचा काही उपयोग होत नाही. जसं आपण स्वतःला बाहेरून सजवतो तशा प्रकारे आपलं हृदय सजलं पाहिजे. भगवंताविषयीचा भाव हृदयामध्ये नितांत पाहिजे. भाव नसेल तर बाहेरच्या बहिरंगाला काही फायदा नाही. हे बाहेरचं सजलेलं अंग तुम्हाला समाज मानेल. हो ही गोष्ट भक्ती करणाऱ्यांसाठी ऐका. भक्ती करणाऱ्या माणसानं बाहेरून देह सजवला समाज मानेल भगवंत मानत नाही. हो कारण त्याचं सूत्र आहे त्याचं तत्व आहे अंतरीची घेतो घोडी पाहे जोडी भावाची. त्याला भाव पाहिजे. तुम्ही बाहेरून कसे आहात त्याला काही घेणं देणं नाहीये. हे भगवंताचं आहे महाराज. आणि मग भगवंताला भाव पाहिजे असेल तर भगवंताच्या योग्यतेची भक्ती आपली पाहिजे. समाजाच्या योग्यतेची भक्ती आपली नसली पाहिजे. भगवंताला योग्य वाटेल अशी भक्ती पाहिजे. बाहेरून आपण भक्त दिसत असलो तरी आतमधून भक्त पाहिजे. हो माणसं काय करतात माहितीये का. म्हशीचं ते वगारू जर मेलं ना बर का म्हशीचं वगारू पारडू म्हणतो आपण त्याला. ते पारडू मेल्यानंतर काय करतात चिरफाड करतात. आतलं सगळं काढून टाकतात. आत भुसा भरतात. कशात त्या पारडाच्या ज्यात माहिती सगळ्यांना ज्ञान आहे त्याचं. त्याच्या भुसा भरून काय करतो आपण ते शिवून टाकतो. आणि शिवून काय करतो त्या म्हशीच्या पुढं उभं करतो. उभं केल्यावर त्या म्हशीला काय वाटतं की माझं पारडूच आहे. म्हैस त्या मेलेल्या पारडाला चाटते आणि पाहणा सोडते. या समाजाचं तसं आहे. लक्षात घ्या. या समाजाचं तसंच आहे. आपण इथं कीर्तन करतो टाळ वाजवतो किंवा पेटी मृदंग आपलं जे चालू आहे ना हा बहिरंग आहे. हा सजलेला आहे. याला पाहून समाजाला पाहणा फुटतो. समाजाला आत बघायची काही सोय आहे का नाहीये. भक्ती करणाऱ्यांसाठी लक्षात घ्या हे बात आपल्या आत काय महत्वाचं आहे. हो म्हैस त्याला मेलेलं म्हणून समजत नाही जिवंत म्हणून चाटते. आत काय भुसा आहे. तसं जर भक्ती करत असताना वरवरून सजलेलं असलो आणि आज जर भाव नसेल तर ते मेलेल्या वगारासारखं आहे. विठाला विठाला म्हणून आतमधून आपला भाव पाहिजे निष्ठा पाहिजे. महाराज चैतन्य महाप्रभू नावाचे महान साधू होते. मुसलमानाचे होते. त्या काळात मुसलमानाचं राज्य होतं. निर्धार कसा असतो ते सांगतो आणि भाव कसा असतो ऐका. चैतन्य महाप्रभू भगवंताचं रोज 1,00,000 नामस्मरण करायचे. भक्तानं नियम केला पाहिजे. भक्ती करतोय ना आपण आपल्या हातून एवढं नामस्मरण व्हायलाच पाहिजे. 1,00,000 नामस्मरण रोज व्हायला पाहिजे महाराज भक्ती करणाऱ्यानं. एवढं नाही झालं तर किमान 50,000 नाही 50 तर 10,000 तरी नामस्मरण आपलं व्हायला पाहिजे. प्रत्येकानं अशी गुणगाड बांधली पाहिजे. मी रोज 10,000 नामस्मरण केल्याशिवाय झोपणार नाही. रात्री झोपताना स्वतःला प्रश्न विचारायचा की माझं 10,000 तरी नामस्मरण झालंय का. हो काहीतरी सोय करा मोजण्याची. आणि ज्याचं नामस्मरण सारखं चालू आहे त्याला मोजायची गरज नाही. त्यानं या गोष्टी इग्नोर करायच्या. लक्ष द्यायचं नाही त्या गोष्टीकडं.
पण जर भक्ती आपली जर वाढावी वाटत असेल तर नामस्मरण बळजबरी केलं पाहिजे. भक्ती करत असताना भगवंताचं नाव मुखातून येत नसेल तर समजावं मी पापी आहे, माझं पाप गेलो पाहिजे, म्हणून मला नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण करावं लागतं, परमार्थ करावा लागतो. प्रपंच होत असतो, प्रपंच करावा लागत नाही. नीट लक्षात घ्या, प्रपंच हा होतो, परमार्थ करावा लागतो. विठाला विठाला चैतन्य महाप्रभू मुसलमानाचे होते महाराज. त्यांचं नामस्मरण चालू, त्यांना भगवंताविषयीचा भाव निर्माण झाला. रोज 1 लाख नामस्मरण करायचे. बरं, त्यांचं नामस्मरण आपल्यासारखं असं राम 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 असं नव्हतं. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं नामस्मरण त्यांचं चालायचं. एवढं झालं का एक मंत्र, मग एक मणी ओढायचे. असं 1 लाख नामस्मरण. सकाळी बसले ना महाराज, कधी कधी रात्र होईपर्यंत नामस्मरण चालायचं. मध्ये काही कामधंदा आला, त्याला जर वेळ गेला, नामस्मरण चुकलं की पुन्हा बसून तेवढं पूर्णच करायचं. याला निर्धार म्हणतात. भगवंत एवढं सोपं नाहीये. भक्ती ते कठीण, सुळावरची पोळी आहे. भक्ती ही गोड आहे, पण ती कधी आहे, पूर्ण हा त्रास काढायला लागतो. महाराज ते नामस्मरण करायच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांची तक्रार केली राजाकडं. यांचं हे यौवन आहे, मुसलमान आहे, नामस्मरण पांडुरंगाचं करतात, हिंदूच्या देवतेचं करतात. मग त्यांना उभं केलं राजासमोर आणि त्यांच्या अंगावर येताना फटके मारायला चालू केलं. का? तू त्या देवाचं नामस्मरण करायचं नाही, तू मुसलमान आहे, मग तू ह्या देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. त्याने सांगितलं, माझा भगवान पांडुरंगाविषयीचा भाव निर्माण झाला, मी त्याचंच नामस्मरण करणार, मला दुसऱ्याची घेणं देणं नाही. भगवंताचं पांडुरंगाचं भक्त असेल तर त्याने बाकीच्यांचं नाही काय करावं. आडी अडचण घरात आली, याच्या पुढे डोकं आपटा, दुसरीकडे कशाला जात आहे. हो, अरे अगोदर आपण ठरवलं पाहिजे मी भक्त कोणाचा आहे. थोडा वेळ याचा थोडा वेळ त्याचा असं करू नये महाराज. एक कुठंतरी धरलं पाहिजे. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, एकच धरला पाहिजे, दुसरा नाही. दुसरीकडे गेला तो संपला, यालाही कळत नाही हा नेमकं गिऱ्हाईक कुणाचं आहे. पांडुरंगाला वाटतं सकाळी माझ्याकडे येत होता, आता दुपारी दुसरीकडे पळाला. काय चाललं? आपला भाव वाढतो कधी, एक निष्ठ असलं पाहिजे. एक निष्ठावंत भाव, एक निष्ठ आपण जेव्हा राहू ना, त्याच्याविषयीच प्रेम वाढत राहतं. हो, लक्षात घ्या. एका ठिकाणी चित्त ठेवलं ना, ते चित्त दुसरीकडे जात नाही, त्याला त्याची सवय लागते. एकाच गोष्टीची सवय लागू द्या, दुसरं आवडत नाही महाराज. हो, बाजरीच्या भाकरीची सवय लागली बाबांना, त्यांना दिंडीमध्ये सुद्धा भाकरी द्यावी लागतात. खरे का? मग गोड जेवण चालत नाही का, सवय भाकरीची. विठाला विठाला एका भगवंताची आपल्याला आवड लागली पाहिजे, की इतकी आवड लागली पाहिजे की जीवना वेगळी मासुळी पैसा तुका तळमळी. पाण्यातून मासा जसा बाहेर काढून तरफडतो ना, पाण्यामध्ये जाण्यासाठी त्याला असं होतं, मी कधी पाण्यात परत उडी मारेन. असं भगवंताच्या नामाच्या शिवाय आपलं हृदय जर थोडा वेळ बाजूला गेलं ना, जीव तरफडला पाहिजे की अरे अर्धा तास झाला मी देवाचं नामचिंतन आलंच नाही, असा कासावीस जीव व्हायला पाहिजे. कासावीस जीव झाला पाहिजे. त्याच्या नामासाठी, त्याच्या भेटीसाठी ओढ लागली पाहिजे. भक्तीमध्ये उतरल्यानंतर देवाच्या नामाची ओढ लागली पाहिजे, देवाच्या भेटीची ओढ लागली पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला त्याची ओढ लागते ना, तेव्हा त्याला आपली ओढ लागते. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. अरे तो उतावळा होतो भक्ताला भेटण्यासाठी, त्याची इच्छा प्रगट होते महाराज. कोणाची? भगवंताची. कुणासाठी? भक्तासाठी, बाकीच्यांसाठी नाही. पंढरपुरात आता गर्दी, आळंदीमध्ये गर्दी भरपूर होते, लाखोने समाज येतो. तिथं देवाकडे जातो आपण, देव आपल्याकडे नाही पाहत, देव गर्दीमध्ये शोधतो, माझा भक्त कुठे आहे. काय लाखोंच्या समाजामध्ये भगवान भक्ताला शोधत असतो. अरे माझा भक्त कुठे आहे, ही आस, ही ओढ भगवंताला आपली लागली पाहिजे. तोपर्यंत आपली भक्ती असली पाहिजे. चैतन्य महाप्रभूला महाराज राजानं समोर उभं केलं, त्याच्या अंगावर फटके मारायला चालू केले. इतके फटके मारले महाराज त्याला, त्याचा जीव कुडीतून बाहेर पडायची वेळ आली. पण हरे राम हरे कृष्ण मंत्र सोडला नाही. शेवट त्याला मेलेलं म्हणून सोडण्यात आलं. त्यानं सांगितलं, अरे मी मरण
पण भगवंताचं नाम सोडणार नाही, त्याच्यापासून माझी निष्ठा बाजूला होऊ देणार नाही. हा भाव, ही भक्ती आपल्या हृदयात जागी झाली ना, आपल्या परमार्थाचा शेवट झाला. ज्ञानेश्वर करा क्षमा अपराध महाराज